नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 4 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे। मानवी उत्क्रांतीच्या आनुवंशिकता संदर्भातील अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे। नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली। स्वांते पाबो हे पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत। गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड जुलियस आणि आर्डेन पेटामुटियम यांना देण्यात आले होते। या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता। वळूया पुढील घडामोडीकडे। उच्च शिक्षण संस्थांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी 25% अधिक जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे की देशभरातील उच्च शिक्षण संस्था आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी 25% पर्यंत अतिरिक्त जागा जोडण्यास सक्षम असतील आणि त्यांच्यासाठी पारदर्शक प्रवेश प्रक्रिया असणे आवश्यक आहे। गेल्या महिन्यात भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्समधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणि सुपरन्युमररी सीट्ससाठी मार्गदर्शक तत्त्वेचा मसुदा लोकांना टिप्पणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता। पुढील घडामोड। इंदोरला सलग 6व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे। केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022चे निकाल जाहीर झाल्यामुळे इंदोरने सलग 6व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला। सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो। पुढील घडामोड। स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महाराष्ट्राला 23 पुरस्कार मिळाले। स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत 3ऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिका आणि देवळाली कटक मंडळाचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला। बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले। केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने येथील तालकटोरा स्टेडियममध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। देशातील एकूण 62 कटक मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नाशिकमधील देवळाली कटक मंडळाला सर्वोत्तम कटक मंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते 3ऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। पुढील घडामोड। तेलंगणा सरकारने एसटी आरक्षण 6% वरून 10% पर्यंत वाढवले। तेलंगणा सरकारने अनुसूचित जमातीचे आरक्षण 6% वरून 10% करण्याचा आदेश जारी केला। आदिवासी कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की वाढीव आरक्षणे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सेवांमध्ये त्वरित प्रभावाने लागू होतील। ताज्या आदेशाने राज्यातील विविध विभागांचे आरक्षण 54% पर्यंत वाढले आहे। 1986 पासून जेव्हा 6% आरक्षण जाहीर करण्यात आले तेव्हापासून एसटीची लोकसंख्या इतरांच्या तुलनेत अधिक वाढल्याचे आरक्षण अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। अनिल कुमार यांची आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल कुमार यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन महासंघ IAF-च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अनिल कुमार सध्या इस्रोमध्ये टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कमध्ये सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत। 1951 मध्ये स्थापन झालेली IAF ही जगातील आघाडीची अंतराळ संस्था असून 72 देशांमध्ये 433 सदस्य आहेत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।